हॅलो व्ह्यूवर्स, आज आपण केकला क्रम कोट कसं करायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी मी व्हॅनिलाचा स्पॉन्ज आहे तो 180 डिग्रीला बेक करून घेतलेला आहे. आता या स्पॉन्जला मी कट करून घेणार आहे. आपण आपल्या आवडीनुसार 2 लेअरमध्ये किंवा 3 लेअरमध्ये आपण त्याला कट करू शकतो. तर मी इथे कट करण्यासाठी आपल्या घरातील जो चाकू आहे, सेरेटेड चाकू, 2-3 चाकू येतात, त्यातला जो आहे त्याला थोडे धारे असतात ना, तसा चाकू मी यूज केलेला आहे. पूर्णपणे मी असं वरतून एक हाताने प्रेस करून फक्त मी टर्न टेबल गोल 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 फिरवत आहे आणि मार्किंग करून घेत आहे. तर इथे मार्किंग केल्यानंतर मी त्याला व्यवस्थित दोऱ्याच्या साहाय्याने कट करणार आहे. दोऱ्याच्या साहाय्याने कट केल्याचा फायदा असा होतो की जे केकचे छोटे छोटे क्रम्बल्स आहेत, छोटे छोटे तुकडे आहेत, ते जास्त होत नाहीत. आणि जर आपण जो केक कटिंगचा सेरेटेड नाईफ आहे तो जर यूज केला तर त्याने जास्त तुकडे होतात, जास्त भुगा निघतो केकमधला. मला तर यानेच योग्य वाटतं दोऱ्याने कट करण्यासाठी. तर मी नेहमी केक कट करताना दोराच वापरते. अशा प्रकारे हा आपला बेस आपण 3 लेअरमध्ये कट केलेला आहे. आता क्रम कोटिंग करण्यासाठी आपल्याला लागणार आहे व्हिप क्रीम लागणार आहे, अजून शुगर सिरप लागणार आहे, व्हिप क्रीम ही मी व्हिप करून घेतलेली आहे. व्हिप क्रीम कशी करायची ह्याचा पण मी एक व्हिडिओ टाकणार आहे. आता प्रथम मी बेसला व्हिप क्रीम थोडीशी लावून घेते की जेणेकरून आपला जो केक आहे तो सरकणार नाही व्यवस्थित. यानंतर मी पहिला जो आपला कट केलेला पोर्शन आहे तो ठेवत आहे. पहिला पोर्शन व्यवस्थित ठेवला तर वरचे लेयर आपले व्यवस्थित ठेवता येतात. तर याच्यावरती मी शुगर सिरप अप्लाय करत आहे. शुगर सिरप अप्लाय केल्याचे फायदे असे होतात की जो आपण जेव्हा केक खातो तर तो आपल्याला थोडासा मॉइस्ट लागतो, ओला लागतो. तसा केक खाण्यासाठी आपल्याला चांगला लागतो जेव्हा तो थंड असेल त्यावेळेस. तर शुगर सिरपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा फ्लेवरनुसार, जसा फ्लेवर असेल त्याचं तुम्ही इसेन्स टाकू शकता, किंवा मग त्याच्यामध्ये थोडंसं वेलची पूड टाकू शकता, किंवा सिनेमन पावडर टाकू शकता, व्हॅनिला इसेन्स टाकू शकता. सोकिंग केल्यानंतर मी आपली जी व्हॅनिलाची क्रीम आहे, व्हिप क्रीम आहे, ती व्हिप क्रीम अप्लाय केल्यानंतर मी त्याच्यामध्ये ब्लूबेरी फ्लेवरचा क्रश टाकत आहे, कारण मला ब्लूबेरी फ्लेवरची ऑर्डर होती. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रशेस अवेलेबल आहेत. आता पुन्हा मी दुसरा जो लेयर आहे कट केलेला तो मी त्या क्रीमवरती ठेवत आहे. पुन्हा सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे. आपल्याला सोकिंग करायचं आहे. सोकिंग केल्यानंतर पुन्हा एक लेयर आपल्याला क्रीमचा द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला जो क्रश असेल तो क्रश त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि त्याचं लेअरिंग करायचं आहे. ते झाल्यानंतर मग आपण आपला जो थर्ड आणि लास्ट लेयर जो आहे केकचा तो आपण ठेवणार आहोत.
क्रम कोट करणे फार गरजेचं असतं केकला. जेव्हा आपण केक करतो क्रम कोट केल्याने काय होतं की जी तुमची फायनल फिनिशिंग आहे ती चांगली येते. केक तुमचा जो आहे तो सेट झालेला असतो. क्रम कोट केल्यानंतर आपण कमीत कमी अर्धा तास तरी फ्रीजमध्ये केक हा सेट करण्यासाठी ठेवायचा असतो. क्रम कोट केल्याचे अजून एक फायदा होतो की तुमची केकची फिनिशिंग चांगली येते. आणि जेव्हा तुम्ही केकला बाहेरून फिनिशिंग देता त्याच्यामध्ये जे छोटे छोटे केकचे पार्टिकल्स असतात ते येत नाहीत आणि लवकर होते फिनिशिंग केकची. जर विदाऊट क्रम कोटिंग जर आपण केक करायला घेतला तर आपल्या केकचे सगळे पार्टिकल केकच्या फिनिशिंगमध्ये येतात आणि केक हा मेसी दिसतो. या चॅनलला मी केक संबंधित बेकिंग संबंधित नवनवीन व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न करणार आहे. तुम्हालाही जर काही शिकायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि रोज नवीन नवीन केक शिका. वेगवेगळे डिझाईन मी टाकण्याचे प्रयत्न करणार आहे. तर वरती जास्त क्रीम लागत नाही केकला. जेव्हा आपण हे करतो क्रम कोट करतो फक्त वरचे लेअर केक जो आहे तो फक्त कवर करून घ्यायचा असतो आणि त्याचे एजेस जे आहे त्या पण आपल्याला कवर करून घ्यायचे असतात की जेणेकरून जे छोटे छोटे जे भुगा आहे तो केकमध्येच बसला जाईल, बाहेर येणार नाही. अशा प्रकारे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा प्रकारे पूर्ण केकला व्हिप क्रीम ही लावून घ्यायची आहे. तुम्हाला कोणकोणत्या डिझाईन बघायला आवडेल किंवा शिकायला आवडेल मला नक्की कमेंट करा. मी नक्कीच ते करण्याचा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण सर्व बाजूंनी व्हिप क्रीम ही लावून घेणार आहोत. एकदा आपली व्हिप क्रीम लावून झाली की आपला व्यवस्थितपणे केक हा क्रम कोट झालेले असे म्हणता येईल. आता हा आपला केक क्रम कोट करून तयार झालेला आहे. आपण आता याला 2 तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवूयात. याच्यावर मी कशी डिझाईन केलेली आहे याचा व्हिडिओ पण मी टाकणार आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की पहा. मिनिमम अर्धा तास तरी क्रम कोट करून फ्रीजमध्ये केक हा ठेवावा. थँक्यू.